मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी करतो आहोत साऊथचा प्रसिद्ध मस्त रसाळ लुसलुशीत असा रवा केसरी। रवा केसरी हा एक हलव्याचा म्हणजेच शिऱ्याचा प्रकार आहे। साऊथमधील सर्व छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये हा रवा बाथ म्हणजेच रवा केसरी सर्रास मिळतो। आपल्या नेहमीच्या शिऱ्याप्रमाणे सर्व साहित्य लागते, पण करायची पद्धत व चव देखील आपल्या नेहमीच्या शिऱ्यापेक्षा अगदी आगळी वेगळी आहे। तर चला आपल्या आजच्या रेसिपीला झटपट सुरुवात करूयात। आपण गॅसवरती कढई चढवली आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे। बरं, रवा साखर वगैरे साहित्य आपण ह्या अशा रेग्युलर जी वाटी असते ना, आपण आमटीला वापरतो त्या वाटीने मोजून घेतलेलं आहे 1 वाटी। तर त्याला सुरुवातीला आपण 2 टेबलस्पून साजूक तूप घातले आणि यामध्ये आपण काजू घालतोय। काजू आपण मधून स्लिट करून घेतलेले आणि हे काजू आपण हलकेच भाजून घेणार आहोत, तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे। आपण जवळजवळ मुठभर काजू घातलेले आहे। थोडा रंग बदलला की आपल्याला काढायचे। आता आपण यामध्ये बेदाणे घालतोय। काजू बेदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि बेदाणे घातल्यावर लगेचच आपण हे काढून घेणार आहोत। कारण बेदाणे जास्त तळल्या गेले की ते कॅरमलाइज होतात आणि कधी कधी मग कडवट लागतात। चला आपण हे काढून घेऊयात। परफेक्ट। आता कढईमध्ये जेवढं तूप उरलेलं आहे त्यामध्ये आपण हा स्वच्छ करून घेतलेला रवा घालूयात। आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे, पण म्हणजे रंग जास्त बदलता कामा नये। हलका गुलाबी रंग आला की आपल्याला पुरे होणार आणि तूप देखील एवढं पुरेसं आहे। लो फ्लेम वरती हा रवा आपण भाजणार आहोत। लो फ्लेम वरती जवळजवळ 7 मिनिटं आपण हा रवा भाजत होतो। बघा, रव्याचा रंग अजिबात बदलला नाही बरं का, पण तो भाजला गेला हे त्याच्या सुगंधावरून आपल्या नाकाला जाणवतंय आणि रव्याचा बघा प्रत्येक कण असं छान फुलून आलाय। दिसतंय तुम्हाला? असा पांढरा होतो बघा, रवा भाजला गेला ना की त्याचे कण पांढरे दिसायला लागतात। तर आपल्याला एवढं भाजलेलं पुरेसं झालेलं आहे। आपण गॅस बंद करूया आणि हा भाजलेला रवा एका डिशमध्ये काढून घेऊयात। आपण परत कढई गॅसवर चढवली आहे आणि रव्याच्या तिप्पट आपण 1 वाटी रवा घेतलाय, म्हणून तिप्पट तर 3 वाट्या पाणी आपण या कढईमध्ये घातलेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपण हाय करायची। यामध्ये आता आपण केसर घालतोय। केसराच्या 10-12 काड्या मी घालते। आता रवा केसरी करतोय म्हणजे केसर हे आलंच। एवढ्या केशराने आपल्या या रवा केसरीला स्वाद तो उत्तम येईल, पण तेवढा डार्क कलर होणार नाही। त्याकरता आपण काय केलेलं आहे, फूड कलर घेतलेला आहे बरं का। तर चांगल्या प्रतीचा फूड कलर घ्यायचा आणि आपण तो घालतोय। तुम्हाला जर कलर घालायची इच्छा नसेल तुम्ही अवॉइड करू शकता। आता हाय फ्लेम वरती ह्या पाण्याला आपण छान उकळी येऊ देऊयात। बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे। यामध्ये आपण 1 टेबलस्पून ऑइल घालतोय। कुकिंग ऑइल, तीव्र वासाचं नाही, आपलं नेहमीचं कुकिंग ऑइल ज्यामध्ये आपण स्वयंपाक करतो। कुठलंही फिल्टर ऑइल घातलं तर चालेल, फक्त सरसो वगैरे सारखं डार्क फ्लेवरचं घालायचं नाही। आणि त्याचबरोबर आपण 1 टेबलस्पून साजूक तूप घालतोय। आता हा हलवा आपण म्हणजे रवा केसरी करतोय साजूक तुपात, पण हे ऑइल घालायची का बरं, तर ह्या ऑइल घातल्यामुळं या आपल्या रवा केसरीला चमक येते आणि महत्त्वाचं म्हणजे तो बराच वेळ झाला तरी असा सॉफ्ट राहतो, कोरडा पडत नाही। पाण्याला एकदा उकळी आली की आपण गॅसची फ्लेम अगदी लो करायची बरं का। आणि यामध्ये आता आपण आधी भाजून घेतलेला रवा घालायचा आहे। बघा, रवा केसरी कलर कसला सुरेख भारी। आणि लो फ्लेम वरती हा रवा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे बरं का। आणि हा रवा पटकन शिजावा म्हणून आपण कढईवरती झाकण ठेवतोय। बघा, रव्याने सर्व पाणी छान शोषून घेतलेलं आहे।
मस्त कलर देखील छान आलाय हा, म्हणजे फार डार्क नाही आणि फार लाईट नाही, परफेक्ट कलर आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर 1 कप रव्यासाठी आपण एक वाटी आपण रवा घेतला आहे की नाही, कप वाटी काय तुम्ही जे घ्याल ते. तर त्यासाठी आपल्याला 1.5 वाटी साखर हवी आहे, म्हणजे रव्याच्या 1.5 पट. त्याचबरोबर आपण वेलची पावडर घालतोय हा. 4 वेलची मी कुटून घेतलेली आहे. मला जरा जाडसर अशी वेलची कुटलेली आवडते, म्हणून मी फाईन पावडर न करता कुटून घेतली आहे बत्त्याने. बघा साखर विरघळायला सुरुवात झाली आहे. आपलं हे मिश्रण बघा कसं सैल झालं हो की नाही, साखर पाणी सोडते. आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवरती परत शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण छान दाटसर होईल. तर गॅसची फ्लेम अगदी लो करायची, त्यावरती आपण हे झाकण ठेवूयात. चेक करूयात आपण. हे बघा साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि साखर घातल्यावर जे सैल झाला होता की नाही हा रवा केसरी, तो परत व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी आलेली बघा, मस्त दाटसर झाला आहे हो की नाही. आता यामध्ये आपण आधी तळून घेतलेले जे काजू बेदाणे आहेत ना ते घालूयात. थोडेसे काजू बेदाणे आपण गार्निशसाठी बाजूला ठेवलेले आहेत. यामध्ये मी आज काजू बेदाणे घातले, तुम्ही तुमच्या आवडीचे इतर ड्रायफ्रूट घालू शकता हा. आणि न घालता केलं ना तरीही हरकत नाही, एवढा जबरदस्त चव आहे याची. आणि परत आपण 1 टेबलस्पून साजूक तूप घालूयात. आपण यामध्ये टोटल 5 टेबलस्पून साजूक तूप व 1 टेबलस्पून तेलाचा वापर केलेला आहे हा. सुरेख. चला झटपट आपला हा रवा केसरी रेडी आहे. बघा किती लुसलुशीत, परफेक्ट. आपण गॅस बंद करूया आणि प्रसादासाठी प्लेटमध्ये घालूयात. आपला रवा केसरी म्हणजे केसरी भात, साऊथमध्ये याला केसरी भात म्हटलं जातं. तर अगदी परफेक्ट कलर, परफेक्ट टेक्स्चर आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीने रेडी आहे. हे बघा याची खरी ओळख कशी, तर हा जेव्हा रवा केसरी आपण सर्व करतो तेव्हा त्यामधून असं तूप रिलीज झालं पाहिजे. आपला अतिशय परफेक्ट झालेला आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. बघा किती लुसलुशीत आहे, परफेक्ट. मस्त रसरशीत रसाळ साऊथ स्पेशल रवा केसरी म्हणजेच केसरी भात आपल्या गणपती बाप्पांच्या नैवेद्य व प्रसादासाठी रेडी आहे. जबरदस्त चवीचा हा रवा केसरी इतर वेळीही सणावारामध्ये पक्वान्न म्हणून किंवा छोट्या मोठ्या सेलिब्रेशनमध्ये स्वीट डिश म्हणून, एवढंच काय तर झटपट गोडाचा नाश्ता म्हणून खवयानं नक्की ट्राय करा. याआधी केलेल्या गणेशोत्सव स्पेशल रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करा आणि अधूनमधून मृदुलाच किचन हे यूट्यूब चॅनल एक्सप्लोर करत राहा. चला एका छानशा रेसिपीसह लवकरच भेटूयात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.